देवीच्या मंदिरात पादुका चोरी करणाऱ्या तिघांना अटक। ठाकुर्ली कचुरे येथील गावदेवी मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरीला गेल्या होत्या। चोरट्यांनी आधी देवीची आरती करून त्यानंतर पादुका चोरून नेल्या होत्या। ठाकुर्ली 90 फीट रोडलगत कचुरे गावाबाहेर ग्रामस्थांचे दैवत गावदेवी मातेचे मंदिर आहे। या मंदिरात देवीच्या चांदीच्या पादुका या शुक्रवारी दुपारी चोरीला गेल्या होत्या। चोरट्यांनी चोरी करण्याआधी देवीची पूजा केली, त्यानंतर देवीच्या पादुका घेऊन त्यांनी तेथून धूम ठोकली होती। सायंकाळी ग्रामस्थ सांजवात वेळी मंदिरात आले असता त्यांना देवीच्या पादुकांची चोरी झाल्याचे समजले। ग्रामस्थांनी मंदिर व आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला, मात्र पादुका खोटेही आढळून आले नाहीत। मंदिरातील सीसीटीव्ही ग्रामस्थांनी पाहिले असता चोरट्यांचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता। या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली। दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे फिरवली। सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदार यांच्या मार्फत पोलिसांना चोरटे नवी मुंबईचे असल्याची बाब उघड झाली। तिघे चोरटे नवी मुंबईतील तुर्भे येथील झोपडपट्टीत लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी या परिसरात सापळा रचला। पोलिसांचा मागोवा लागता चोरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तिघांना शिताफीने अटक केली। पोलिसांनी त्यांच्याकडून 1 किलो वजनाच्या देवीच्या चांदीच्या पादुका हस्तगत केल्या आहेत। राजेश उर्फ राजू वंजारे वय वर्ष 34, कैलास राजग निषाद वय वर्ष 54 आणि फारुख अली मोहम्मद हनीफ शेख वय वर्ष 39 अशी अटक आरोपींची नावे आहेत। त्यांच्याकडून पोलिसांनी चांदीच्या पादुका हस्तगत केल्या आहेत। देवीच्या पादुका मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार टीव्ही 9, कल्याण, मुंबई।